तर सिनेट निवडणुकीमध्ये मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विद्यापीठ आणि संबंधित उमेदवाराला हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे। एका गोंधळावरून पूर्ण प्रक्रियेला स्थगिती देता येत नसल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। दरम्यान या निवडणूक निकालाला आता सुरुवात देखील झालेली आहे। पहिला विजय हा युवा सेनेचा झालेला आहे। विद्यापीठ आणि संबंधित उमेदवाराला हायकोर्टानं आता नोटीस जारी केली आहे। ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। या ठिकाणी युवा सेनेचा हा जल्लोष। तर सिनेट निवडणुकीच्या निकालाला आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी युवा सेनेचे मयूर पांचाळ हे ओबीसी प्रवर्गातून 5230 मतांनी विजयी झालेले आहेत। तर खुल्या वर्गातील युवा सेनेचे 5 जण आघाडीवर असल्याची माहिती देखील मिळते आहे। देखील 10 उमेदवार तर इतर 8 उमेदवार असे एकूण 28 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। यातील पहिला निकाल हा युवा सेनेच्या बाजूने लागला। तर खुल्या वर्गातीलही युवा सेनेचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतो। युवा सेनेच्या 5 उमेदवारांची विक्रमी आघाडी आणि त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे। तर ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ हे विजयी झालेले आहेत। 5230 मतांनी त्यांनी विजय मिळवला आणि युवा सेनेच्या 5 उमेदवारांची आता विजयी आघाडी। आदित्य साहेबांनी दिलेल्या संधीचं एक सोनं करायची एक चांगली संधी मिळालेली आहे। मी आदित्य साहेबांच्या बरोबरीनेच उद्धव साहेबांचे सुद्धा आभार मानते आणि आमच्या विभागाचे सर्व विभाग प्रमुख कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते। 2 वेळा स्थगिती मिळाली होती या निवडणुकीला आणि अटीतटीची झाली होती निवडणूक आणि यात युवा सेनेला विजय मिळाला। हो, आता सध्या तरी 5 डिक्लेअर झाल्यात आणि पुढच्या 5 सुद्धा आमच्याच डिक्लेअर होतील हा विश्वास नक्कीच आहे। 5च्या 5 विजय मिळालेले आहेत। हो हो 5 जागांवर येस। युवा सेनेचा विजय असो। अनेकदा निवडणूक स्थगित करण्यात आली होती। कदाचित हा विजय 2 वर्ष तुम्हाला लांबणीवरती पाहायला मिळालेला होता। नक्कीच। महिला प्रवर्गातून आता तुम्ही प्रतिनिधित्व करणार आहात, मांडणार आहात। पहिल्यांदा संधी आहे कसं पाहताय? एक चांगली संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू। थँक्यू। तर युवा सेनेच्या स्नेहल गवळी यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। त्यांनी सांगितलं की एकूण 5 उमेदवार आमचे विजयी झालेले आहेत। मात्र आपल्यापर्यंत जी माहिती आलेली आहे त्यामध्ये 5 जणांनी विजय आघाडी घेतलेली आहे। कुठल्याही क्षणी त्यांच्या विजयाची घोषणा होईल।